मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण. मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, मिरजचे प्रभारी गट विकास अधिकारी किरण सायमोते, सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रत्येक बेघराला घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन शासनाने एका वर्षात जवळपास 30 लाख घरकुले मंजूर केली. त्यातील 6.5 लाख घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत. घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे किंवा ते शक्य नसेल तर जमीन उपलब्धतेसाठी 1 लाख रुपये, प्रत्येक घरावर सोलर पॅनल अशी विकास कामांची भूमिका घेऊन राज्य शासन विविध निर्णय घेत आहे. सांगली जिल्ह्यात 42,000 घरकुले मंजूर असून त्यापैकी 18,000 घरकुले बांधून पूर्ण आहेत. याचबरोबर मिरज तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करून कोट्यावधी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील विविध महामार्गांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.